श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ज्या घरात हे वास्तुदोष असतात त्या घरात नेहमी पैशाची कमतरता का भासते आणि त्यावर वेळीच लक्ष देणं का गरजेचं आहे. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात सांगितलं जे संकेत जर तुमच्या घरात असतील तर लगेच बदल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, तुम्हाला कोणता विशिष्ट उपाय, कोणत्या समस्येवर उपाय किंवा स्वामी समर्थ उपाय हवा असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देतो आणि तुमच्या मागणीनुसार खास स्क्रिप्ट किंवा उपाय देतो. ज्या घरात हे वास्तुदोष असतात त्या घरात कितीही मेहनत केली, कितीही प्रयत्न केले तरी पैशाची कमतरता कधी संपत नाही. काही घरात पैसे येतात पण टिकत नाहीत. काहींच्या घरात अचानक अनावश्यक खर्च वाढतात. काहींना दर महिन्याला पैशाच्या समस्येने त्रासून टाकलेलं असतं. माणूस मनापासून काम करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, देवधर्म करतो, सर्व काही नीट करत असला तरी घरात नशीब साथ देत नाही. अशा वेळी लोक एकच प्रश्न विचारतात, असं माझ्यासोबत का घडतंय? माझ्या घरात पैशाची कमतरता का वाढते आहे? याचं उत्तर खूप वेळा एका गोष्टीत दडलं आहे, ती म्हणजे वास्तुदोष. वास्तुशास्त्र हा केवळ अंधश्रद्धा किंवा अडगळा नाही, तर तो घरातील ऊर्जा, दिशेचा प्रवाह, वस्तूची जागा आणि घरातील चैतन्य याचं खोल विज्ञान आहे. आणि ज्या घरात ऊर्जा अडकलेली असते, नको त्या वस्तू नको त्या जागी ठेवलेल्या असतात, ते घर नैसर्गिकरित्या पैशांच्या अडचणींना आमंत्रण देत असतं. सुरुवात करूया. सर्वात धोकादायक वास्तुदोषापासून घरातील मुख्य दरवाजा. ज्या घरात मुख्य दरवाजाजवळ कचरा, मोडकी चप्पल, धुळीने भरलेले पायपुसणे किंवा अनावश्यक वस्तू ठेवलेल्या असतात त्या घराची लक्ष्मी कधी स्थिर राहत नाही, कारण लक्ष्मीचा प्रवेश मुख्य दरवाजातूनच होतो. जर हा प्रवेश अडथळ्यांनी भरलेला असेल तर घरात पैसा येण्याचे मार्ग अडतात. आणि काही घरात तर लोक मुख्य दरवाजा मागे मोडकी खुर्ची, तुटलेले बॅग किंवा वापरलेली वस्तू ठेवून देतात. हे पाहता क्षणी घरातील सकारात्मक शक्ती थेट कमजोर होते आणि घरात आर्थिक ताण वाढतो. आपण कधी लक्ष दिले जेव्हा घरात काहीतरी चुकीचं घडत असतं, पैशाचा प्रश्न वाढत असतो, तेव्हा बहुतेक वेळा मुख्य दरवाजाचा अडथळा दिसून येतो. म्हणूनच लक्ष द्या. दरवाजा स्वच्छ, मोकळा आणि हलका हवा. दुसरा सर्वात मोठा वास्तुदोष म्हणजे घरातली तुटकी वस्तू. तुटलेल्या माठ्या, तुटकी काच, फुटके घड्याळ, न चालणारं घड्याळ, तुटलेली मूर्ती, मोडकी पेन, फाटके कपडे, बंद पडलेले इलेक्ट्रॉनिक्स या सर्व वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा वस्तू ज्या घरात जास्त असतात त्या घरात पैसा थांबायला तयार होत नाही. हे जरी किरकोळ वाटत असलं तरी तुटलेल्या वस्तू घराला अडथळ्याचे चिन्ह मानली जातात. म्हणूनच सांगितलं जातं, घर जितकं तुटकं, मन तितकं अस्थिर आणि लक्ष्मी तितकी दुरावलेली. अनेक वेळा लोक म्हणतात, आम्ही खूप कमवतो पण शेवटी हातात काहीच राहत नाही. अशा लोकांच्या घरी तुटक्या वस्तूंची संख्या जास्त असते, म्हणजेच पैसा येतो पण अडथळ्यामुळे टिकत नाही. तिसरा वास्तुदोष, घरातील स्वयंपाकघर. ज्या घरात गॅसजवळ किंवा स्टोव्हच्या सभोवताली घाण साचलेली असते, भांडी दिवसभर न धुतलेली असतात, सिंकमध्ये पाणी थांबलेलं असतं, त्या घरात पैशाचा अपव्यय वाढतो. स्वयंपाकघर हे लक्ष्मीचं स्थान मानलं जातं. हे स्थान जिथे अस्वच्छ असेल तिथे लक्ष्मी का येणार? काही लोकांच्या घरात पाण्याचा निचरा थांबलेला असतो, सिंकमध्ये दुर्गंधी येते, पाण्याचं गळत नळ असतं. ही सर्व नकारात्मक चिन्ह आहेत. गळणारे नळ म्हणजे संपत्तीचं गळणं. कितीही कमवा, खर्च वाढतोय. म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ, उजळ आणि सुगंधित राखलं तर घरातील ऊर्जेत बदल दिसू लागतो. चौथा वास्तुदोष, बेडरूममधील आरसे. चुकीच्या ठिकाणी लावलेले आरसे घरातील ऊर्जा परत बाहेर फेकतात. विशेषतः बेडच्या समोर किंवा बेडच्या जवळ आरसा असेल तर तो तुमची झोप, तुमचं नशीब, तुमची मेहनत प्रतिबिंबितून करून परत बाहेर टाकतो, असं विज्ञान सांगतं. यामुळेच लोकांच्या आयुष्यातील स्थैर्य राहत नाही, पैसा टिकत नाही, अनावश्यक खर्च वाढतो. जर आरसा बेडजवळ असेल तर तो झाकून ठेवा किंवा योग्य ठिकाणी हलवा. पाचवा वास्तुदोष, घरातील कोपऱ्यातील धूळ. घरातील कोपऱ्यामध्ये धूळ आणि कोळ्यांच्या जाळा जमा झाल्या असेल तर घरातील पैशाचा अडथळा वाढतो, कारण कोपरे म्हणजेच घराची ऊर्जा फिरण्याची जागा. ही ऊर्जा अडकली तर आर्थिक प्रगती अडकते. बघा, बऱ्याच घरात कोपरे दुर्लक्षित असतात. जिथे झाडू पोचत नाही तिथेच नशीबही पोचत नाही, असं म्हटलं जातं. सहावा वास्तुदोष, तुटक नाती आणि घरातील भांडणं. ज्या घरात नेहमी भांडणं, राग, चिडचिड, तक्रारी, तणाव असतो त्या घरात पैसा आकृष्ट होत नाही. वास्तुशास्त्र सांगतं, जिथे घरातील सदस्य प्रेमाने आणि आदराने राहतात तिथे लक्ष्मी स्वतः येते. म्हणून घरात बोलण्याची पद्धत, वागण्याची शैली, एकमेकांना दिलेला आदर हे सगळं आर्थिक स्थितीशी जोडलेलं असतं. आपल्याला वाटतं की पैसा आणि नाती वेगळी गोष्ट आहे, पण खरं तर दोन्हींचा एकमेकांशी नातं खूप खोल आहे. सातवा वास्तुदोष, काळोखी घर. जिथे घरात उजेड कमी असतो, खिडक्या दिवसभर बंद असतात, हवा खेळती राहत नाही, त्या घरात धन आणि संधी दोन्ही कमी होतात. लक्ष्मीला उजेड आवडतो, सकारात्मक ऊर्जा उजेडातून वाढते. म्हणून कमीत कमी घरात दिवसा सूर्यप्रकाश येऊ द्या. नैसर्गिक
प्रकाश नसेल तर स्वच्छ पांढऱ्या प्रकाशाचा दिवा लावा. विशेषतः उत्तर पूर्व दिशा उजळ ठेवा. 8वा वास्तुदोष, घरातील देवघर चुकीच्या दिशेला असणे. देवघर जर दक्षिण दिशेला ठेवले असेल तर घरात नेहमी तणाव निर्माण होतो आणि ज्या घरात मनशांती नाही त्या घरात पैसा शांतपणे राहत नाही. देवघर उत्तर पूर्व दिशेला असेल तर घरात सुखशांती आणि समृद्धी वाढते. देवाच्या मूर्ती स्वच्छ, अखंड आणि सुशोभित ठेवा. तुटकी किंवा उधळलेली मूर्ती कधीही देवघरात ठेवू नका. 9वा वास्तुदोष, घरातील पाण्याची गळती. पाणी म्हणजे समृद्धीचे प्रतीक. जर घरात नळ, पाईप, टाकी, पाण्याचा फिल्टर सतत गळत असेल तर ते थेट पैशाच्या नुकसानीचं चिन्ह असतं. कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही आणि जास्तच खर्च होत जातो. अशा घरात वारंवार दुरुस्तीचे खर्च, औषधोपचाराचे खर्च किंवा अचानक लागणारे पैसे हे सगळं वाढतं. म्हणून पाण्याची गळती त्वरित थांबवा. 10वा वास्तुदोष, घरातील दरवाजाची किणकिण. ज्या घराचे दरवाजे नेहमी आवाज करतात, किणकिणतात किंवा अडकडतात त्या घरात आर्थिक स्थैर्य राहत नाही, कारण दरवाजाचा आवाज हा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. दरवाजा म्हणजे यश येण्याचा मार्ग. जर मार्ग किणकिणत असेल तर नशीबही अडखळतं. 11वा वास्तुदोष, अनावश्यक वस्तू साठवून ठेवणे. वर्षानुवर्षे न वापरलेली कपडे, जुन्या गोष्टी, तुटका सामान, रिकामे डबे, कचरा या सगळ्यामुळे घरातील ऊर्जा स्थिर बसते. जिथे ऊर्जा थांबते तिथे पैसा थांबतो. म्हणूनच अनेक श्रीमंत लोक घर मोकळं, स्वच्छ आणि कमी वस्तूंचं ठेवतात. वस्तू तितक्या कमी, ऊर्जा तितकी मुक्त. या सर्व वास्तुदोषामुळेच अनेक घरात पैसा, सुख, आनंद, शांतता, संधी काहीच टिकत नाही. पण या समस्या सोडवणं कठीण नाही. थोडं लक्ष दिलं, थोडी व्यवस्था बदलली आणि थोडी जागरूकता ठेवली तर घरातील ऊर्जा सुधारते. वास्तुदोष दूर केले की नशीबही बदलायला लागते. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते, पैशाचा मार्ग मोकळा होतो आणि त्याचा अनुभव प्रत्येक घरात दिसून येतो. म्हणूनच आजच निर्णय घ्या. तुमच्या घरात हे वास्तुदोष तर नाहीत ना? जर आहेत तर ते दूर करा. मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवा. तुटक्या वस्तू लगेचच घरातून काढून टाका. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ, उजळ आणि सुवासिक ठेवा. पाण्याची गळती थांबवा. कोपरे स्वच्छ ठेवा. आरसे योग्य ठिकाणी लावा. देवघर उत्तर पूर्वेला ठेवा. घरात प्रकाश वाढवा. नात्यामध्ये प्रेम आणा, कारण जिथे प्रेम, स्वच्छता आणि उजेड असतो तिथेच लक्ष्मीचं आगमन होतं आणि जिथे लक्ष्मीचा वास असतो तिथे पैशाची कमतरता कधीच राहत नाही. लक्षात ठेवा, घर बदलण्याची गरज नाही, फक्त घरातील ऊर्जा बदलण्याची गरज आहे. वास्तुदोष दूर केले की आयुष्यातील बदल आणि पैसाही स्वतःच्या पावलांनी तुमच्या घराकडे येऊ लागतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि असाच आध्यात्मिक व उपयोगी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक छोटंसं समर्थन आम्हाला मोठं बळ देतं. श्री स्वामी समर्थ.